अगदी जेमतेम शिकलेला शेतकरी एखाद्या शास्त्रज्ञापेक्षाही जबरदस्त शोध लावू शकतो हे सिद्ध केलंय यूपी मधल्या एका शेतकऱ्याने। यूपी मध्ये असणारे हे शेतकरी बाबा शेतीमधील प्रत्येक औषधाला पर्याय शोधत आहेत। अतिशय कमी खर्चात म्हणजे 1 रुपयात त्यांनी असं एक औषध शोधलंय की जे कदाचित तुमच्या शेतीमधून 10 लाखाचा फायदा घडून आणू शकतं। एकदा झालं असं, त्यांचा टोमॅटोचा प्लॉट होता। त्यांच्या टोमॅटोची पानं पिवळी पडत होती, त्यांच्या टोमॅटोचे पानं तुटून गळून पडत होती, त्या ठिकाणी पानं गुळ झालेली होती, पानामध्ये पिवळेपणा देखील आलेला होता। त्यांनी केलं असं की घरामध्ये त्यांच्या एक गोळी त्या ठिकाणी होती, ती गोळी घेतली, फवाराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी ती गोळी टाकली, मिक्स केलं आणि त्याचा फवारा मारला। जगात याआधी कोणीही अशी गोळी फवारण्यामध्ये टाकून त्याची फवारणी केली नव्हती, पण या शेतकऱ्याने ती करून दाखवलं, डेअरिंग केली आणि रिझल्ट इतका चमत्कारिक आला की शास्त्रज्ञ पाहून ते चमत्कार हैराण आहेत। त्यांच्या टोमॅटोचं उत्पन्न तर वाढलंच, पण त्या टोमॅटोची टिकवण क्षमता देखील वाढली। आणि हे तर सोडा, हा एकदा फवारा मारला तर त्यानंतर त्यांना कुठलंच दुसरं औषध मारण्याची देखील गरज आलेली नाही। तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणती अशी गोळी आहे की जी एकदा फवाऱ्यामध्ये टाकली आणि तिचा फवारा मारला तर अगदी 1 रुपयाच्या गोळी 10 लाखापर्यंत फायदा होऊ शकतो। या गोळीच्या फवारणीला काही शास्त्रीय आधार आहे का? जगभरात याच्यावर कुठे काही अभ्यास झाला आहे का? हे गोळी फवारण्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? याच्या मागे काही लॉजिक आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आमच्या टीमने जबरदस्त रीतीने अभ्यास केलेला आहे। काही शास्त्रीय आधार असणारे रिसर्च पेपर देखील आम्ही चाललेले आहेत आणि ही सगळी माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की त्या शेतकऱ्याचा जुगाड अगदी बरोबर आहे। तर चला तर जाणून घेऊयात, खरोखर 1 रुपयाच्या गोळीत होऊ शकतो का 10 लाखाचा शेतीमधनं फायदा। चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। पण त्याआधी व्हिडिओ अतिशय सायंटिफिक माहिती देणार आहे, अतिशय नवीन आहे। कदाचित यूट्यूबवर अशी माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतात काही ना काही प्रयोग करतो आणि एखादा प्रयोग जर सक्सेस झाला तर तो अगदी शास्त्रज्ञ सुद्धा त्याचा रिझल्ट पाहून हैराण होतात। मग हेच केलंय एका शेतकऱ्याने। एक शेतकरी बाबा आहे, त्यांनी काय केलं की एक गोळी त्यांच्या घरामध्ये उपलब्ध होती जी कॅल्शियमची गोळी असते। आता कॅल्शियमच्या गोळ्या बऱ्याच वेळा आपल्या घरात उपलब्ध असतात, जे वयस्कर लोक असतील त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या आपण देत असतो। त्यांनी काय केलं, ते कॅल्शियमच्या 1-2 गोळ्या घेतल्या, त्याची बारीक पावडर केली आणि ती फवाऱ्यामध्ये ओतली आणि तिचा फवारा मारला। आणि त्यांचा असा दावा आहे की हा फवारा मारल्यानंतर आमचं उत्पादन वाढलं, आमच्या पानामध्ये टवटवी आली, फळांमध्ये कलर आला, फळांमध्ये गोडवा आला आणि अशा भरपूर दावे त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत। पण नक्कीच हा काही शास्त्रीय प्रयोग नव्हता, याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार देखील नव्हता। त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तो जुगाड करण्याचा प्रयत्न केला। मग त्यामुळेच आम्ही त्याच्या पुढे जाऊन याच्या मागचा शास्त्रीय आधार शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही रिसर्च पेपर आम्ही भरपूर जगातले 4 ते 5 असे निवडक प्रयोग तुमच्यासाठी त्या ठिकाणी सांगणार आहोत की जिथे या कॅल्शियमचा वापर फवारणीद्वारे करण्यात आला होता, त्यांचा काय रिझल्ट होता, तुम्ही वापरू शकता का, काय डोस असायला पाहिजे, कोणत्या पिकात, कोणत्या अवस्थेत, कशा पद्धतीनं वापरायला पाहिजे, अशी डिटेल पण सर्वच्या सर्व माहिती देत आहोत। आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की प्रयोग कसे कसे झाले, नेमकं खरा याचा उपयोग होतो का आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात याचा डोस कसा असायला पाहिजे। आता आम्हाला कदाचित असं वाटलं की हा नवीनच प्रयोग आहे, पण डिपार्टमेंट ऑफ ॲग्रोनॉमी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर पंजाब मधील काही शास्त्रज्ञांनी याच्यावर आत्तापर्यंत किती अभ्यास झाले याच्यावर अभ्यास केला, तर त्याच्यात असं लक्षात आलं की 1990 सालापासून 2019 पर्यंत कॅल्शियमच्या फवाऱ्याचे विविध अभ्यास त्या ठिकाणी झालेले आहेत। तर त्यातले निवडक 5 अभ्यास आणि त्याचे रिझल्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि त्यानंतर सांगणार आहोत याचा डोस आणि घेण्याची काळजी। आता कॅल्शियमचाच फवारा का, तर शेतीमध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यानंतर झाडांना सर्वात आवश्यक जर कुठला घटक असेल तर तो असतो कॅल्शियम। आता तुम्ही म्हणाल कॅल्शियमची कमतरता जर नसेल तर बळच कशाला स्प्रे मारायचा, तर होय, कोणत्याही शेतात जर मातीचा नमुना जर आपण त्या ठिकाणी चाचणी करायला नेला तर त्या मातीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे बऱ्यापैकी चांगलं सापडतं, पण तरी देखील पिकांमध्ये त्याचा व्यवस्थित अपटेक होत नसल्यामुळे पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता सापडणं हे आज मितीला कॉमन झालेलं आहे। त्यामुळेच फवाऱ्यांद्वारे कॅल्शियम देणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे। आता या गोळीच्या फवारणीमुळे जवळपास 1 नाही तर 6 फायदे होतात असं लक्षात आलंय। पहिला फायदा की कॅल्शियम ही पिकाच्या वाढ करणाऱ्या एखाद्या PGP टॉनिक सारखं काम करतो। पिकांमध्ये बुरशीरोधक व इतर रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो, पानामध्ये टवटवी व रुंदपणा आणतो, फळांचा आकार, तजेलदारपणा आणि एवढंच नाही तर फळांची साठवणूक क्षमता देखील वाढवतो। आणि हे तर सोडा, पिकांमध्ये जर पाण्याची कमतरता असेल
तर त्यामुळे येणारा ताणसुद्धा अतिशय कमी करत असतो. तर सगळ्यात आधी कॅल्शियमच्या फवारणीचा अभ्यास झाला फिनलँड या देशात 1990मध्ये. इथे स्ट्रॉबेरी या पिकावर कॅल्शियमचा एक विशिष्ट डोस त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरण्यात आला आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर असं समजलं की स्ट्रॉबेरीच्या पानात कॅल्शियमचं प्रमाण वाढलेलं दिसलं. पानांचा रंग हिरवेगार झालेला होता, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढलेली होती आणि फळांच्या उत्पादनामध्ये जबरदस्त वाढ देखील झालेली होती. यावरच पुढे जाऊन दुसरा अभ्यास झाला 2001मध्ये इजिप्त या देशामध्ये आणि तो केला गेला कपाशी या पिकावर. कपाशी पिकावर 60 ppm या प्रमाणात कॅल्शियमचा फवारा करण्यात आला. आता 60 ppm म्हणजे काय हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजून जाईल. हा फवारा मारल्यात असं निदर्शनास आलं, कापसाचं उत्पन्न तर वाढलंच, पण त्या कापसामधील बियांची संख्या, बियांची त्या ठिकाणी साईज आणि बियांमध्ये असणारा तेलाचा अंश देखील लक्षणीय प्रमाणात वाढलेला होता आणि ह्याबरोबरच तेलामध्ये असणाऱ्या प्रोटीन किंवा प्रथिनांची जे काय पर्सेंटेज आहे ते देखील प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं. आता यानंतरचा अभ्यास झालेला आहे अलीकडच्या काळात, म्हणजेच 2017मध्ये इंडोनेशिया देशात अभ्यास करण्यात आला. हा थोडासा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला होता. याच्यात झालं असं की इंडोनेशियातल्या दुष्काळी भागातील मका या पिकावर कॅल्शियमच्या फवारणीचा परिणाम अभ्यासला गेला होता. याचा रिझल्ट थोडासा विशेष आहे. याच्या रिझल्टमध्ये असं निदर्शनास आलं की मक्याचं उत्पादन तर वाढलंच आहे, पानामध्ये टवटवी आलेले आहेत, कडकपणा आलेला, मजबूतपणा तर आलाच, पण पाण्याच्या कमतरतेमुळे, अतिप्रचंड उष्णतेमुळे जो पिकांमध्ये ताण येतो, जी स्ट्रेस येते, तर तिच्यामध्ये लक्षणीय घट झालेली लक्षात आलेलं आहे. त्यामुळेच दुष्काळी भागात कॅल्शियमचा फवारा हा अतिशय वेगळ्या पद्धतीनं काम करू शकतो, पीक जगवण्याचं काम देखील हा करू शकतो, असं या अभ्यासातून निदर्शनास आलेलं आहे. आता यानंतरचा चौथा अभ्यास झाला 2019मध्ये, तो झाला डाळिंब या पिकावर इराणमध्ये डाळिंब या पिकावर कॅल्शियम आणि बोरॉन या दोन्हींचा फवारा करण्यात आलं. त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की डाळिंबाच्या फळाला जे भेगा पडण्याचं प्रमाण आहे किंवा फळ तडकण्याचं जे प्रमाण आहे, तर कॅल्शियमच्या फवारण्यामुळे त्याची साल जाड झाली, मजबूत झाली आणि त्यामुळे डाळिंबाची त्या ठिकाणी क्रॅक पडण्याचं प्रमाण कमी झालं आणि डाळिंबाची टिकवण क्षमता देखील वाढली गेलेली होती. पाचवा आणि शेवटचा अभ्यास जो झाला तो टोमॅटो पिकावर झाला. यामध्ये असं लक्षात आलं की टोमॅटो पिकांमध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता जबरदस्त रीतीने वाढून गेली. फळांची, फुलांची, पानांची जबरदस्त वाढ होऊन गेली, टवटवीतपणा आला, टिकवण क्षमता वाढली आणि उत्पादनामध्ये तर जबरदस्त रीतीने वाढ झालेली लक्षात आली. मग आता शेतकऱ्याने कॅल्शियमचा फवारा मारला कॅल्शियम गोळ्याच्या माध्यमातून, म्हणजे त्यांनी एक जुगाड केलेला आहे. पण मार्केटमध्ये आज मितीला 4 प्रकारचं कॅल्शियम येतं जे फवाऱ्यासाठी वापरलं जातं. पहिलं असतं चिलेटेड कॅल्शियम, ज्याच्यामध्ये 10% कॅल्शियम असतं आणि जे बऱ्याच वेळा जमिनीतून आपण देतो. दुसरं येतं क्लोराईड फॉर्मेशनमधलं कॅल्शियम क्लोराईड, ज्याच्यात 70% कॅल्शियम असतं. तिसरं प्रकार जो कॅल्शियमचा मार्केटमध्ये येतो तो कॅल्शियम नायट्रेट आणि ज्याच्यात 26% कॅल्शियम असतं. चौथ्या प्रकारचं कॅल्शियम जे मार्केटमध्ये येतं, ज्याचं जे कॅल्शियम कार्बोनेट असतं, ज्याच्यात 40% कॅल्शियम असतं. हे कॅल्शियम कार्बोनेट दुसरं तिसरं काही नसून जो खाण्याचा आपला चुना आहे, जे पानामध्ये किंवा तंबाखूत लोक वापरतात, तर तो चुना असतो. मग हे सगळे प्रॉडक्ट तर मार्केटमध्ये आहे, मग गुळीच का वापरायची? गुळी वापरणं बरोबर आहे का? मग आपण मार्केटमधलेच का प्रॉडक्ट न वापरावे? तर यासाठीची त्या ठिकाणी शेतकऱ्याने केलेला जो जुगाड आहे, तर त्याविषयीची माहिती. आता होतं असं की हे प्रॉडक्ट फार महाग आहेत, हे जर वापरायला गेलो ते भरपूरही लागतात आणि खर्च येतो, म्हणून त्या शेतकऱ्याने गोळी घेतली आणि त्या गोळीची पावडर करून तिचा फवारा मारला. पण हे बरोबर आहे का? तर सगळ्यात आधी जाणून घेऊ की या गोळीमध्ये कोणत्या प्रकारचं कॅल्शियम असतं. तर गोळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट प्रकारातलं कॅल्शियम असतं, जे ओएस्टर नावाच्या शिंपल्याच्या पावडरपासून बनवलेलं असतं. त्यामुळे हे 100% नैसर्गिक असतं. मग आता ही गोळी जर आपल्याला वापरायची असेल तर प्रमाण किती असावं? तर अभ्यासानंतर असं लक्षात आलं आहे की 60 ppm हे प्रमाण त्या ठिकाणी भरपूर पिकांमध्ये अभ्यासाच्या दरम्यान वापरलं गेलेलं आहे, ज्याचा रिझल्ट आलेला आहे. आता तुम्ही मला 60 ppm म्हणजे नेमकं किती? तर 1 ppm म्हणजेच 1 मिलीग्राम पर लिटर इतकं असतं. म्हणजे 1 लिटर पाणी असेल तर 1 मिलीग्राम कॅल्शियम असलं पाहिजे. मग आता ज्या आपल्याकडे गोळ्या असतात त्या गोळ्यामध्ये 500 मिलीग्रॅम हे एका गोळीतच असतं. म्हणजे एक गोळी जर एक हिशोब धरला तर ती 500 लिटरसाठी भरपूर होत असते. मग तुम्ही 1 ते 2 गोळ्यांची पावडर एका फवाऱ्यामध्ये त्या ठिकाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून त्याचा फवारा जरी मारला तरी हे प्रमाण त्या अभ्यासानुसार बरोबर बसू शकतं. तर ही होती मित्रांनो एका शेतकऱ्याने केलेल्या एका जुगाडाविषयी माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.